नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 63. ब्रिजेश बिश्नोईचे अश्व आणि किशन गोपाल यादवचे ताक. जंगलातील मार्ग पकडला आणि झाडांवर दिसणारे बाण बघत बघत चालायला सुरुवात केली. इथे परिक्रमावासींना सोयीचे जावे म्हणून बरेच ग्रामस्थ काहीतरी खाणाखुणा करून ठेवत असतात. कधी झाडांना झेंडे लावतात, तर कधी काटेरी फांद्यांमध्ये चिंध्या अडकवतात, तर कधी असे बाण ठोकतात. इथून जवळच बिवर गुफा अर्थात जमिनीखाली असलेल्या विवरातील मोठी गुहा आहे. इथे अनेक लोक दर्शनासाठी जात असतात, परंतु मी आता नाव बंद होण्याच्या आत समुद्र गाठण्याच्या तयारीला लागलो होतो. तरी देखील त्या गुहेबद्दल मी सगळी माहिती स्थानिक लोकांकडून मिळवली. तशीच एक गुहा जवळपास देखील होती, ती देखील मला एकाने दाखवली, परंतु ती खूपच लहान होती. बावरच्या बिवर गुहेत शिरण्याचा भयप्रद मार्ग बघा कसा आहे. गुहा आतमध्ये खूपच मोठी आहे. पर्यटकांची आणि भक्तांची इथं कायम गर्दी असते. गुहेत उतरण्यासाठी अशा प्रकारच्या शिड्या बनवल्यात. सात्विकीवर मात्र ही बिवर गुफा बघून आला. त्याच्या फेसबुकवर त्यानं टाकलेला हा बिवर गुफेचा फोटो. बावर बिवर सोडून मी पुढे निघालो. आता वेगाने चालत खिरकी हे गाव गाठायचे हे डोक्यात होते. या नावाचे रेल्वे स्टेशन येताना लागले होते. तसेच इथे धुक्यामुळे रेल्वे न दिसल्यामुळे रेल्वे खाली येऊन एक परिक्रमावासी खतम झाला अशी अफवा देखील उत्तर तटावर असताना मी ऐकली होती. या गावामध्ये जाण्यापूर्वी चौकडी नावाचे गाव होते. इथे रजनीश बिश्नोई नावाच्या एका सद्गृहस्थाने मला आवाज दिला आणि चहा पिण्यासाठी घरी बोलवले. अंगणातच त्याने मला बसण्यासाठी आसन दिले. हाच तो रजनीश बिश्नोई. बोलता बोलता त्याने त्याचं नाव बिश्नोई आहे असं सांगितल्यावर मी त्याला सांगितलं की परिक्रमेमध्ये मला अमरकंटकच्या अलीकडे ब्रिजेश बिश्नोई नावाचा एक परिक्रमावासी भेटला होता. तो नेमका याचा चांगला मित्र आणि लांबचा नातेवाईकच निघाला. रजनीशने लगेचच ब्रिजेशला फोन लावला. मी तिथे आलो आहे हे कळल्याबरोबर ब्रिजेशने मला सांगितले की आता मी पुढे जायचे नाही, तो मला भेटायला येतो आहे, कारण त्याचं गाव इथून जवळच होतं. ब्रिजेश बिश्नोई याचं गाव हरदा आहे इतकंच मला सांगितलं होतं, परंतु बाकीची माहिती त्याने मला सांगितली नव्हती. त्याच्या गावाचं नाव सालाबिडे असं होतं. महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर अमरावती नजीक सालबर्डी नावाचं गाव आहे. मला अशा एकसमान गावाच्या नावांची फार मजा वाटते. असो, थोड्याच वेळात खरोखरच ब्रिजेश आला. याने आल्या आल्या मला नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली. त्याला मला भेटून आतोनात आनंद झाला होता. आता इथून असंच आमच्या घरी चला म्हणून तो माझ्या मागे लागला. परंतु परिक्रमेच्या नियमानुसार मैयाला घेऊन उलटे चालायचे नसते. ब्रिजेशच्या स्वतःच्या 3 परिक्रमा झाल्या होत्या. माझी ही पहिलीच परिक्रमा सुरू होती. कधी पूर्ण होईल किंबहुना पूर्ण होईल का नाही हे देखील मला माहिती नव्हते. त्यामुळे तो सांगेल ते ऐकणे मला भाग होते. त्याने सांगितले की परिक्रमेचा असा नियम आहे की नर्मदा मातेची कुपी एखाद्या ठिकाणी स्थानापन्न करून तुम्ही आजूबाजूला फिरू शकता. तिथे तुम्हाला परिक्रमेचे नियम लागू होत नाहीत. परंतु जिथे मैया ठेवली आहे तिथपासून पुढे पुन्हा तिला घेऊन मात्र तुम्हाला चालावेच लागते. त्याने मला सांगितले की तुझे सर्व सामान आणि नर्मदा माता इथे रजनीशच्या घरी देवघरामध्ये ठेव. त्याला कोणीही हात लावणार नाही व ते सर्व साहित्य सुरक्षित राहील. आपण पटकन माझ्या घरी जाऊन परत येऊ. त्याप्रमाणे मैयाची क्षमा मागून तिला रजनीश बिश्नोईच्या देवघरात स्थापन करून ब्रिजेशसोबत निघालो. आता तुम्ही म्हणाल की इतके काय महत्त्वाचे काम लागले होते ज्यासाठी मला जावे लागले. तर ब्रिजेशने शंभू आणि भोला नावाचे 2 नवीन अश्व घेतले होते. ते दाखवण्याकरता तो मला घेऊन जात होता. हे दोन्ही अश्व अजून तरी त्याच्या घरी फारसे रुळलेले नसल्यामुळे सांभाळताना थोडासा त्रास देत होते. ब्रिजेशला माझ्याकडून उत्तर हवे होते की हे अश्व ठेवावेत की विकावेत. त्यासाठी ते मला दाखवणे आवश्यक होते. हा विषय त्याने मागे आम्ही त्याची परिक्रमा चालू असताना भेटलो तेव्हा देखील मला सांगितला होता. हा तोच गट होता जे 6 जण सोबत आणलेल्या एका पंडितजीच्या गाडीवर सर्व सामान लादून स्वतः रिकामे चालत असत. त्यामुळे यांच्या पायांना जबरदस्त गती होती. जोगी टिकरिया या गावापासून आम्ही विलग झालो होतो. इथे मी रस्त्यावर चालताना ब्रिजेश बिश्नोई याने माझा एक व्हिडिओसुद्धा घेतला होता. त्याचा दुवा मी आपल्याकडे टाकतो आहे. जेव्हा उत्तर तटावर ब्रिजेशने व्हिडिओ घेतला होता माझ्या नकळत.
घरामध्ये हा आपण बघू शकताय हा व्हिडिओ घेतला होता भिकमपूरच्या पठाराजवळ, त्यामुळे भूजल पातळी खूप चांगली बघा इथे. रस्त्याच्या दुतर्फा भरपूर पाणी तुम्हाला दिसतं. तर परिक्रमा सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यातच ना हा व्हिडिओ घेतलेला होता. यात प्रस्तुत लेखकाची जी चाल दिसते आहे त्याच्यापेक्षा बरोबर दुप्पट वेगाने बिश्नोई कुटुंबीय चालत असत. त्यांच्यापैकी ब्रिजेश सर्वात उंच होता, तसेच तो शालेय जीवनापासून खेळाडू राहिला होता, त्यामुळे त्याची चाल अधिकच वेगवान असायची. असो, घरी गेल्याबरोबर त्याचे दोन्ही अश्व त्याने मला दाखवले. याचा मोठा भाऊ आणि वडील देखील घोड्यांचे शौकीन होते, ते देखील आले. हे दोन्ही अश्व चावणारे किंवा चिडके आहेत असे त्यांचे म्हणणे होते, परंतु मला मात्र त्या घोड्यांनी अतिशय प्रेम दिले. ते दोन्ही अश्व माझ्याशी प्रेमाने का वागत आहेत हे मी शास्त्रशुद्ध पद्धतीने या तिघांना समजावून सांगितले. दोन्ही घोडे फारच सुंदर होते, विकण्याचा प्रश्नच नव्हता. याच्याकडे एकूण 3 घोडे, याच्या मामाकडे 5 घोडे आणि ज्या शेजारच्या गावामध्ये प्रत्येक घरात 2-3 असे घोडे होते. निमगाव, सालाबेडी, जांभळी, चौकडी, खिडकिया, गोयत ही सगळी गावे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहेत असे मला ब्रिजेशने सांगितले. यातल्या गोयत गावातल्या जाट बिश्नोई वादाचा मजेदार किस्सा मी तुम्हाला राणी घोडीच्या प्रकरणामध्ये सांगितलाच आहे. जातीव्यवस्था ही आपल्या देशापुढची समस्या नसून जातीभेदाचे पालन करणे ही खरी समस्या आहे. असो, यातील एक घोडा मालकांना फारसा प्रतिसाद देत नव्हता. मी साधारण 1.5-2 तास त्यांच्या घरातल्या मोकळ्या अंगणामध्ये घोड्याला प्रशिक्षण दिले. बोलवल्यावर मालकाकडे जाणे, थांब म्हटल्यावर थांबणे, चल म्हटल्यावर चलणे, लगाम न धरता मालकाच्या मागोमाग चालणे, नमस्कार करणे, अशा बऱ्याच गोष्टी मी बघता बघता त्या सुरेख अश्वाला शिकवल्या. ब्रिजेशचे वडील आणि बंधू हे सर्व बारकाईने आणि कौतुकाने पाहत होते. त्यावेळी ब्रिजेशने काढलेले काही फोटो आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. ब्रिजेश बिश्नोईसोबत प्रस्तुत लेखक त्याच्या घरामध्ये बसलेले आहेत. ब्रिजेश अतिशय हुशार, नम्र, तेजस्वी, सहृदय, धडपड्या आणि धडाडीचा तरुण होता. अन्य अनेक स्थानिक परिक्रमावासियांनी मला घरी बोलवले होते, परंतु मी कोणाच्याच घरी गेलो नव्हतो. पण ब्रिजेशच्या घरी मात्र मला जावंच लागलं. त्याचं कारण हे बघा, हा शंभू अश्व. या शंभू अश्वाची पाहणी करताना प्रस्तुत लेखक आपण बघताय. नवीन अश्वाच्या पुढे जाताना अचानक त्याला हात लावायचा प्रयत्न करू नये, नाही तो चावा घेतो किंवा लाद घालतो. हळूहळू त्याच्या अंतःकरणाचा ठाव आपल्याला घ्यायचा आहे. त्याप्रमाणे बघा, मी थोडासा लांब उभा आहे, शंभूनं पण कांटा उकारलेत. अजून बघा, मी एका सुरक्षित अंतरावर त्याच्यापासून उभा आहे, पूर्णपणे त्याच्याजवळ गेलेलो नाही आहे. घोड्याला हळूहळू आपलंसं करता येतं. आता मी हळूहळू त्याला हात लावायला चालू केलं आहे. शंभूची उंची पण खूप चांगली आहे. आता हळूहळू या शंभू अश्वानं माझं सहअस्तित्व स्वीकारलं होतं. हे सर्व प्रकार करताना शंभू घोडा डोकं मारायचा किंवा पाय मारायचा, परंतु मला मात्र त्यांना सगळं काही शांतपणे करू दिलं. कारण घोड्याच्या पुढे जाताना निर्विचार स्थितीत जायचं असतं. तुमच्या डोक्यात विचार चालू असतील तर त्याचा त्रास घोड्याला होतो. शंभू माझा अंदाज घेत होता. अजूनही त्याची मान ताठ होती आणि कान टावकारलेले होते. हे सगळं करताना अतिशय सावध राहावे लागते. कुठल्याही क्षणी तुम्हाला पळून जाता येईल अशी जागा आधीच हेरून ठेवायची असते. अखेरला शंभूला कळालं की हा आपला मित्र आहे, आणि मग तो प्रेमाने खाली झुकला. शंभूचा खांदा आणि माझा खांदा पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याच्या अंगात काय ताकद आहे. अतिशय उमद जनावर असतं घोडा म्हणजे. ब्रिजेशसाठी ही बातमी आनंदाची होती. वरील 3ही फोटो तुम्ही नीट पहा. घोड्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये एक भोवरा असतो. माझी स्थिती न हलवता मी आधी त्या भोवऱ्याच्या खाली, मग भोवऱ्याच्या वर, भोवऱ्यावर आणि नंतर भोवऱ्याच्या वरती चुंबन घेतलं. याचा अर्थ तितका तो घोडा खाली खाली झुकतोय. पुन्हा एकदा बघा, या चित्रामध्ये मी डोळ्याच्या खाली चुंबन घेतोय, इथे भोवरीवर चुंबन घेतोय आणि इथे भोवरीच्या वर. म्हणजे प्रत्येक चुंबनाला मी त्या घोड्याला खाली खाली जायला लावतोय माझ्यासमोर. एक प्रकारे त्याच्या मेंदूला मी सूचना देतोय की तुझा मालक तुझ्यासमोर उभा आहे. हाच तो क्षण असतो जेव्हा घोड्याला मोकळे सोडायचे असते. त्याला मोकळे सोडल्याबरोबर घोडा माझ्या मागोमाग लहान बाळासारखा चालू लागला. यापूर्वी त्याला मोकळे सोडले की तो संपूर्ण वाड्यामध्ये फिरून गोंधळ घालायचा. वाडा खूप मोठा होता. वाड्यामध्ये अजूनही घोडे, गाई, म्हशी, गुरे होती. त्यांचे कुटुंब एकत्र राहत होते.
असा मस्ती करणारा घोडा इतर प्राण्यांना लाथा मारत सुटतो. अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांसाठी पण ते धोकादायक होते. मी हळूहळू त्याला संपूर्ण अंगण फिरून आणले. मी त्याला अजिबात धरले नव्हते. तो माझ्या मागोमाग शेपटासारखा चालत होता. आता मी ब्रिजेशच्या बाबांना बाहेर बोलावले आणि त्यांना कडकडून मिठी मारली. खूप वेळ त्यांना मिठीमध्ये धरले. त्यांना हळूच कानात सांगितले की हलू नका, तुम्ही सुद्धा माझ्या पाठीवरून हात फिरवा. शंभूला कळले पाहिजे की आपण दोघे मित्र आहोत. मग बाबांनी सांगितले की आता तुम्ही चालायला लागा. शंभूने माझ्याकडे पाहिले. मी त्याला हाताने जा अशी खूण केल्याबरोबर तो बाबांच्या मागे चालू लागला. संपूर्ण वाडा बाबा फिरून आले आणि त्यांच्या मागे शंभू चालत राहिला. हा प्रकार पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. याच गुणी घोड्याला ते विकायला निघाले होते. प्राणी चांगले किंवा वाईट नसतात, आपण त्यांच्याशी कसे वागतो यानुसार त्यांचं वागणं बदलतं. माणसाची तरी काय दुसरी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कशी बोलावे ते काय निमित्ते. घोड्याशी सतत चाबूक, फटके, आरडाओरडा या स्वरूपात संवाद साधला तर तो तुम्हाला लाथच घालणार. नशीब या प्राण्यांना माणसासारखी शत्रुत्वाची टिकाऊ स्मृती नसते. तिथून आम्ही आमचा मोर्चा भोलाकडे वळवला. हा तर नुसता नावाचा भोला आहे, पक्का डांबीस आहे, ब्रिजेश मला सांगू लागला. भोला हा सुद्धा एक अतिशय सुंदर घोडा होता. सुरुवातीला तो देखील शंभूसारखाच मला भाव देत नव्हता. हळूहळू त्याची देखील मी शाळा घेतली. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा असतो. अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक अश्वाचा देखील वेगळा स्वभाव असतो आणि प्रत्येकाला हाताळताना वेगळी पद्धत अवलंबावी लागते. भोलाची उंची देखील खूप चांगली होती. हळूहळू त्या द्वाड भोलाला देखील मी माझ्या टप्प्यामध्ये आणला. त्याच्याकडे माझे लक्ष नाही असे दाखवत मी त्याला व्यवस्थित हाताळत राहिलो. पहिल्याच भेटीत नवीन माणसाला घोडा कधीच इतक्या जवळ येऊ देत नाही. त्यासाठी अश्वमानशास्त्राचा अभ्यास आणि खूप घोडे हाताळण्याचा सराव याशिवाय दुसरा सोपा मार्गच नाही. मस्ती करतो, डोके मारतो म्हणून भोलाच्या गळ्याला पट्टा बांधून ठेवला बघा. त्या बंधनाच्या जवळ राहणे हे त्याच्यासाठी सुखाचे आहे. म्हणजे तो त्याचा कम्फर्ट झोन आहे. शरण आलेल्या अश्वाला त्याचा कम्फर्ट झोन सोडून तुमच्या मागे तो यायला बघतो. सोबतच्या चित्रांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या हे लक्षात येईल. बघा, त्याने हालचाल करू नये म्हणून त्याला अशा पद्धतीने इथं बांधला आहे. खूप चुकीची पद्धत आहे ही. अश्व पूर्णपणे शरण येत नाही तोपर्यंत मी माझ्या पायाचे चवडे देखील त्याच्याकडे वळवलेले नाहीत. हे सर्व मुद्दाम तपशीलवार बारकाईने सांगतोय. याचं कारण तुमच्या लक्षात यावं की किती गहन शास्त्र आहे. मी पूर्णपणे माझे चवडे अजून टेकवलेले नाहीत, कारण कुठल्याही क्षणी मला घोड्यापासून लांब पळून जाता आलं पाहिजे. अर्थात आयुष्यात प्रत्येक गोष्टीच असंच आहे. तुम्ही जितक्या खोलात जाऊन अभ्यास कराल तितकं ते शास्त्र तुम्हाला अधिक उलगडत जातं. आणि खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुमच्या लक्षात येतं की अशी अनेक खोलवर गेलेली शास्त्र कुठे ना कुठं एकमेकांना पूरक ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ अश्वमानसशास्त्राचा सखोल अभ्यास असलेला मनुष्य हा बालमानसशास्त्रज्ञ देखील असू शकतो. कारण लहान मुलांची मानसिकता आणि घोड्याची मानसिकता यात खूप साम्य आहे. जेव्हा भोला किंवा शंभू अंगणात पळून उड्या मारायचे तेव्हा सर्वांना दहशत बसायची. परंतु ते दहशत माजवण्यासाठी पळत नसून लहान मुले जशी आनंदाने बागडतात त्यातला तो त्यांचा प्रकार असायचा. त्यांना रोज तो करू द्यावा असे मी सुचवले. त्यासाठी शेतामध्ये एखादे गोलपीठ बनवावे अशी सूचना देखील केली. ओघानेच शेतामध्ये जाण्याचा विषय आला. ब्रिजेशच्या बंधूंची खूप इच्छा होती की मी शंभूला रेवाल नावाची घोड्याची एक चाल आहे ती व्यवस्थित शिकवावी. शेवटी घर ते शेत आणि शेत ते घर असे काही काळ मी शंभूला सुंदर रपेट करवली. माझ्यासोबत आत्ता मैयाची शिशी अर्थात बाटली नसल्यामुळेच हे करताना शक्य होते आणि ते शास्त्रसंमत होते. शंभू आणि भोला हे फक्त ब्रिजेशच्या भावाचे ऐकायचे, बाकी कोणाला ते दाद लागू देत नव्हते. मी अजूनही काही मौलिक सूचना या तिघांना केल्या. गोलपीठ बनवण्याची जागा निश्चित केली. परिक्रमा संपली रे संपली की मी इथे येऊन काही दिवस राहावे आणि सर्व अश्वांना प्रशिक्षित करावे. मामाचे 5 अश्व देखील त्यावेळी इकडे मागवून घेऊ असे ब्रिजेशने मला सांगितले. दरम्यान शेतात येण्यापूर्वी घरीच गरमागरम तुपाचा भडीमार असलेले अप्रतिम जेवण आग्रहपूर्वक त्यांनी मला खाऊ घातले होते. इतका आग्रह फार क्वचित पाहायला मिळतो. क्षमतेच्या वर भोजन केल्यानंतर काय होणार याची मला कल्पना आलेली होतीच. कारण घोडेस्वारी हा पूर्णपणे पोटाचा खेळ आहे. घोडा चालवताना तुमच्या पोटाची जितकी हालचाल होते तेवढी अन्य कुठल्याही अवयवाची होत नाही. एखादा झेंडा फडकावा त्याप्रमाणे तुमच्या पाठीचा मणका फडकत असतो. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवूनच मी सर्व केले होते. आज सुमारे 17-18 किलोमीटर चालणे आणि ही घोडेस्वारी झाली होती. ब्रिजेशने पुन्हा नक्की या असे आग्रहाचे निमंत्रण देऊन मला चौकडीमध्ये आणून सोडले. आता रजनीशची पाळी होती. तो ब्रिजेशचाच भाऊ.
त्याने देखील मला अतिशय आग्रह करून सुग्रास भोजन अक्षरशः हाकंड जेवू घातले. रजनीश बिश्नोईच्या घरी मुक्कामाला असताना त्याने काढलेला एक फोटो हा नुकताच त्याच्याकडनं मला प्राप्त झाला ईमेलवर. अतिशय गुणी मुलगा आहे रजनीश बिश्नोई. गावातला हिरो होता हा. या प्रेमाच्या अतिरेकाचा काय परिणाम होतो याची मला पुरेपूर कल्पना होती. रोज घोडेस्वारी करणाऱ्या माणसाला काही होत नाही, परंतु खूप दिवसांनी अचानक घोड्यावर बसले की पोटातले सगळा मळ फेकून देण्याची रचना कार्यरत होते. त्यात परिक्रमेमुळे मला भोजनाची शाश्वती आणि निश्चित वेळ राहिलेली नसल्यामुळं शरीराने एका ठराविक प्रमाणात मल कायम साठवून ठेवण्याची प्रवृत्ती धारण केली होती. तो रिझर्व्ह स्टॉक आज ढवळून निघाला होता. त्यात ही 2 प्रमाणाबाहेर झालेली भोजने, त्यामुळे उलटी किंवा जुलाब यातले एक मार्गाने सर्व बाहेर फेकणे शरीरासाठी क्रमप्राप्त होते. आणि तेच झाले. न भूतो न भविष्यती असे जुलाब मला सुरू झाले. नशिबाने मी नर्मदेच्या काठाने चालत नव्हतो. परिक्रमेचे सर्व नियम पाळताना तुम्हाला काही त्रास होत नाही, परंतु फक्त एकदा मैयापासून थोडेसे लांब गेले की लगेच तिने झटका दाखवला. पहाटे गरम पाण्याने स्नान केले आणि खूप दिवसांनी पक्क्या बांधलेल्या संडासामध्ये डोलडाल करताना लक्षात आले की आजचा दिवस अवघड असणार आहे. चहा घेऊन पुढे निघालो. आजचा दिवस जुलाबांचाच होता. काही ठराविक अंतर गेलो की पोटात गडबड व्हायची आणि एखादी मोक्याची आडोशाची जागा जिथे भरपूर पाणी आहे अशी नेमकी शेजारी असायची. तसेही काल वाटेत एका माणसाने बुंदी खायला दिली होती. ती थोडीशी खराब झालेली होती असे मला वाटले, परंतु जुलाब काही थांबायचं नाव घेणार हे मात्र खरं. संपूर्ण परिक्रमेत प्रथमच हा त्रास मला होत होता, कारण संपूर्ण परिक्रमेमध्ये प्रथमच मी मैयाला थोडंसं अंतर दिलं होतं. या संपूर्ण वाटचालीमध्ये 5 ते 6 वेळा तीव्रतम जुलाब झाले. आज नेमकी वैष्णव एकादशी होती, त्यामुळे वाटेत कोणीही चहा पाणी काही विचारत नव्हते. कडक उपास आणि अखंड जुलाब यामुळे अंगातले सारे बळ निघून गेले आणि त्यातच आज संपूर्ण डांबरी रस्त्याने नेमके चालायचे होते. खिरकिया गावाचे रेल्वे फाटक ओलांडले. जबलपूर स्थानकाला येताना इथूनच माझी रेल्वे गेली होती हे मला आठवले. रेल्वेच्या काठाने सुद्धा इच्छा नसताना 1-2 डोलडाल घडल्या. उन्हाचा तीव्र कडाका जाणवत होता. पोटात अन्नाचा कण नव्हता आणि उरले सुरले सगळे जुलाबावाटे निघून गेले होते. आता रेल्वेला समांतर असा एक मातीचा फुपाट्याचा रस्ता लागला होता. अंगातील बळ गेल्यामुळे एका सरळ रेषेत चालणे देखील मला अवघड झाले होते. मी मागे वळून माझीच मातीत उठलेली पावले बघायचो तर ती एखाद्या दारुड्यासारखी आडवी तिडवी उठलेली असायची. आता एक नवीनच प्रकार सुरू झाला. अचानक माझ्या जठरामध्ये आतड्यामध्ये आग लागली आहे असे वाटू लागले. इतकी ती आग होऊ लागली असे मला यापूर्वी कधीच झाले नव्हते. पोटात भडकलेली ती आग वेदनादायक होती. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. वेगाने चालत पुढचे गाव गाठावे किंवा एखादा आश्रम गाठावा आणि तिथेच पडून राहावे असे ठरवून मी वेग वाढवू लागलो, परंतु पायातले संपूर्ण बळच निघून गेले होते. कालच एखाद्या शूरवीरासारखा घोडेस्वारी करणारा मी आणि आज स्वतःच्या पायावर धड चालताही न येणारा मी, ही माझीच एका दिवसात झालेली अवस्था पाहून मलाच दया आली. माझ्याकडे बिस्किटांचा पुडा होता. माझे मन एक मन मला सांगू लागले की जाऊ दे एकादशी वगैरे, ती बिस्किटे खा म्हणजे पोटाला बरे वाटेल. बिस्किटांचा पुडा हातात घेतला, परंतु तेवढ्यात माझा निग्रह अजून पक्का झाला. मी विचार केला की देव आपली परीक्षा बघतोय. सर्व काही सुरळीत असताना नियम कोणीही पाळेल, परंतु विपरीत परिस्थितीमध्ये नियम पाळण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मी ती बिस्किटे खाल्ली नाहीत आणि तसाच पाय खरडत चालू लागलो. तसे चालणे फार काही कष्टदायक वाटले नसते, परंतु अखंड जुलाब होत असल्यामुळं शरीरातले सगळे प्राणच निघून गेले होते. त्यात परिक्रमेमध्ये शौचसंमार्जन किंवा लघुशंका केल्यावर काय काय करून मग नर्मदा मातेची पिशवी पुन्हा धारण करायची याची कडक नियमावली ठरलेली आहे. ती सर्व मी कायम पाळत असे. त्यामुळे स्वच्छ हातपाय धुवून प्रतिकात्मक स्नान करून मगच पुढे जावे लागायचे. आश्चर्य म्हणजे हा रस्ता इतका निर्मनुष्य होता की आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. आता पोटातील आग तोंडातून बाहेर पडते की काय असे वाटू लागले. मी मनापासून नर्मदा मातेचा धावा केला. नर्मदे हर मैया, चुकलो, मला क्षमा कर. काल तुला एकटीला ठेवून मी ब्रिजेशकडे जायला नको पाहिजे होते. मला माफ कर. पुन्हा अशी चूक घडणार नाही. हौसे खातर परमेश्वर अंतरलेला परवडणार नाही. नर्मदे हर, नर्मदे, माझी पीडा हर. इतक्यात माझ्या शेजारी एक सायकल येऊन थांबली. सायकलवरचा माणूस उतरला आणि त्याने सायकल मेन स्टँडवर लावली. याच्या तोंडाला मास्क लावलेला होता आणि या माणसाचे डोळे अतिशय सुंदर आणि पाणीदार होते. सायकलच्या मागच्या कॅरियरला याने 2 किटल्या अडकवल्या होत्या. प्रत्येकी 1.5-2 लिटरची ती किटली असावी. मला तो म्हणाला, बाबाजी अपना गिलास निकालो, बढिया मही पाव. नर्मदा खंडामध्ये ताकाला मही म्हणतात. मला थोडासा संकोच वाटला. आप मही बेचने के लिए जा रहे हो ना, मी विचारले. अरे उसकी चिंता आप मत करो, हम ग्वाले हैं, दूध दही मही में नहाते हैं. क्या नाम है आपका और कहाँ रहते हैं? उपजत चौकस बुद्धीनुसार मी त्याला प्रश्न केला. हमारा नाम किशन गोपाल यादव है. वैसे हम इस रास्ते से कभी जाते नहीं. आज पता नहीं क्यों लगा इस रास्ते से जाते हैं और आप देखे. तोपर्यंत मी ग्लास काढला होता आणि त्याच्यामध्ये याने सुंदर असे घट्ट दाट ताक ओतायला सुरुवात केली. ताकावरती भरपूर लोणी देखील तरंगत होते.
खाओ खाओ, माखन भी खाओ, इससे आपका पेट भी ठीक हो जाएगा. ते ताक मी प्यायलो आणि अक्षरशः स्वर्गात पोचलो. इतके सुंदर ताक मी आजवरच्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. काय ती चव, काय तो स्वाद. अक्षरशः मी अमृत पितोय असा मला भास झाला. माझं पहिला पेला ताक गटागट पिऊन झालं. त्या माणसाला खूप आनंद आला. और पिओ, जितना जी मर्जी चाहिए पिओ, असे म्हणत त्याने पुन्हा ताकाचा पेला भरला. लोण्याचा एक मोठा गोळा पेल्यामध्ये पाडत तो म्हणाला, बचपन में हम ये माखन चुरा के खाते थे. मैया पूछती, किसने माखन खाया? और हम कहते थे, मैंने नहीं खाया. मला सूरदासाचे ते भजन आठवले आणि मी लगेच तिवळ गायलो, रे मैया मोरी मैं नहीं माखन खायो. आम्ही दोघेही हसायला लागलो. ते अमृतासमान लोणी आणि ताक पोटात गेल्यावर पोटाला एकदम थंडावा मिळाला. थंडपणाची ती लहर अगदी मेंदूपर्यंत गेली. त्याने आग्रहाने अजून थोडे ताक ओतले आणि म्हणाला, मैया को कोई क्या फंसा है? मैया है वो, सब जानती है, उसको सब पता रहता है. अपने बेटा केदार क्या कर रहा है? मी त्याचे मनापासून आभार मानले. बिस्किटचा पुडा त्याला देऊ केला. तो नाकारत यादव म्हणाला, मेरी एकादशी होती आहे. ताकाची चव अजूनही तोंडातून जात नव्हती. पेल्यामध्ये तळाशी जमा झालेले 2-4 थेंबसुद्धा मी पुन्हा एकदा पिऊन घेतले. आता पेला आणि पार्लेचा पुडा झोळीमध्ये ठेवावा म्हणून मी मागे वळलो आणि दप्तरामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्या. झोळी खांद्यावर घेतली आणि बघतो तो काय, माझ्या आजूबाजूला समोर कोणीच नाही. हा इतक्या वेगात कसं काय निघून गेला असेल असा विचार करून मी धुळीने भरलेल्या रस्त्यावर त्याच्या सायकलच्या चाकांच्या खुणा दिसतात का पाहू लागलो. परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर माझी एकट्याची पावले सोडून अजून कुठल्याही खुणा उरलेल्या नव्हत्या, उठलेल्या नव्हत्या. माझ्या डोळ्यातून गळागळा अश्रुधारा वाहू लागल्या. अरे किमान सांगायचेच तरी. हृदयातून त्याने साथ दिली. तुला सांगितलं की रे, तुझ्या लक्षात नाही आलं. आणि खरोखरच माझ्या पोटात दुखते हे अजून कोणालाच माहीत नव्हतं. याने पोटासाठी हे चांगलं हे कसं काय सांगितलं असेल. सारेच अनाकलनीय होते. परंतु जुलाबाने गळून गेलेले माझे शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने, तरतरीत आणि जणू काही झालेच नव्हते असे निश्चितपणे झाले होते. तोंडातली ती अमृताची चव अजूनही जात नव्हती. मी पुन्हा एकदा पेला काढून पाहिला. त्यात ताकाचा जराही अंश चिकटला नव्हता आणि वासही येत नव्हता. एरवी ताकाचा वास आणि ओशटपणा भांडं किती घासलं तरी जात नाही. हा सगळा प्रकारच अगम्य होता. चालण्यासाठी 10 हत्तींचं बळ आल्यासारखं झालं. थोडं अंतर चालल्याबरोबर एकाने उपवासाचा चिवडा, द्राक्ष आणि केळी आणून दिली. ती न खाता तशीच ठेवून दिली. साक्षात अमृताची चव तोंडात होती. ती मला घालवायची नव्हती. कानामध्ये अखंड त्याचे आश्वासक स्वर घुमत होते. मैया है वो, सब जानती है, सब जानती है. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. जय हो माई.